गावगाड्याचं राजकारण चालतं ते झेडपी पंचायत समितीतून गल्लीपासून दिल्लीपर्यंत वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपनं आता खेड्यापाड्यातल्या राजकीय नाड्या आपल्याकडे वळवण्यात यश प्राप्त केले। खरं तर शहरी पक्ष ही भाजपची ओळख, त्यामुळे झेडपी पंचायत समित्यांवर काँग्रेसचा दबदबा अनेक वर्ष टिकून होता। परंतु विधानसभा, नगर परिषद, पालिकेनंतरनं ग्रामीण राजकारणातही भाजपची सरशी झाल्याचं दिसतंय। दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या निधनानंतरनं प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादीनेही चांगली मुसंडी मारल्याचं दिसतंय। परंतु तरीही दादांच्या निधनानंतरची सहानुभूती टिकवण्यात राष्ट्रवादीला तितकंसं यश आलेलं दिसत नाही। शिंदे गटाची कामगिरी चांगली झाली असून झेडपीतही महायुतीचा झेंडा फडकलेला दिसतोय। भाजपच्या विजयाची कारणं, राष्ट्रवादीला अपेक्षित सहानुभूती मिळवण्यात आलेलं अपयश, महाविकास आघाडीला पत्करावी लागलेली हार याचा घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो बोलबिंदासमध्ये। राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या 731 आणि 125 पंचायत समितींच्या 1462 जागांसाठी शनिवारी 55% मतदान झालं होतं। त्याचा निकाल यायला आज सकाळपासून सुरुवात झाली। त्यामध्ये अगदी सुरुवातीपासूनच भाजपनं आघाडी घेतल्याचं दिसून येतं। अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला ही पुणे जिल्ह्याची ओळख। अनेक वर्षे जिल्ह्याची सूत्रे अजितदादांकडेच होती। दादांच्या पश्चात राष्ट्रवादीने दबदबा कायम राखल्याचं दिसून येते। 74 पैकी 43 ते 45 जागांवर राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याची माहिती समोर आली। खरं तर दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी सहानुभूती मिळेल असं वाटत होतं। मात्र सुनेत्रा पवार यांचा घाईगडबडीत म्हणजे 4 दिवसात शपथविधी झाल्यानं ही सहानुभूती कमी झाली व त्याचा निकालावर परिणाम झाला असं म्हटलं जातंय। दादांच्या निधनानंतर 2 दिवसात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं। हा निर्णय भाजपचा होता की राष्ट्रवादीचा याबाबत अजूनही शंका कुशंका घेतलं जात होते। मात्र यामागे भाजपच असल्याचं बोललं जातंय। हा निर्णय घ्यायला लावून राष्ट्रवादीची सहानुभूती कमी करण्याचा डाव यशस्वी झाला असंही काहींचं म्हणणं आहे। दादानंतरनं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या चौकडीनं सतत फ्लॅशमध्ये राहण्याचा प्रयत्न केला। भाजपच्याही ते अधिक जवळ जाताना दिसले। त्यांच्या हाती राष्ट्रवादी सुरक्षित नाही असाही चर्चा राजकीय वर्तुळात दिसत होत्या। त्यात विलिनीकरणाचा मुद्दाही अधूनमधून डोकावत राहिलाच, पण त्यालाही हे नेते नकार घंटा वाजवत राहिले। याचा उलट भाजपने फायदा घेतलेला दिसतोय। सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, सांगली यासारख्या 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजपने विजयाचा झेंडा फडकवल्याचं दिसून येते। लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता। त्यानंतर विधानसभा, नगर परिषद, महापालिका अशी प्रत्येक निवडणूक भाजप प्राणपणानं लढला। निवडून येण्याची क्षमता हा निकष प्राधान्यानं ठेवला गेला। त्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यात आलं, सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला। याशिवाय अजितदादांच्या निधनानंतर आपण प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली। त्याचाही त्यांना लाभ झाला। राष्ट्रवादीपुरती केंद्रित होऊन पाहणारी सहानुभूती त्यांनाही मिळाली। केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे, त्यामुळे भरभरून निधी हवा असेल तर भाजपला निवडून दिलं पाहिजे हा प्रचारही पक्षासाठी महत्त्वाचा ठरलाय। सिंधुदुर्गात नितेश राणे यांनी निवडून दिलं तरच निधी देऊ असा थेट इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं सिंधुदुर्गात निर्भेळ यश मिळवलं दिसते। सिंधुदुर्गात नितेश राणे व निलेश या 2 भावांमधील अंडरस्टँडिंग ही पक्षाला फायदेशीर पडले। रायगडमध्ये खरं तर शिंदे सेना व राष्ट्रवादी यांच्यात चुरस होती। भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वादाचाही या निवडणुकीला किनार होती। पण गोगावले हे तटकरेंपेक्षा किंचित वरचढ ठरलेले दिसतात। अजितदादांच्या निधनानंतरनं खरं तर तिथं राष्ट्रवादीला सहानुभूती मिळणं अपेक्षित होतं, परंतु तटकरे यांच्या एकूणच भूमिकांमुळे त्यांच्याबाबत निर्माण झालेल्या संशयाचाही राष्ट्रवादीला फटका बसलेला दिसतोय। याशिवाय छत्रपती संभाजीनगर, परभणी अशा जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भाजपनं जोरदार कामगिरी नोंदवल्याचे आकडे सांगतात। भाजपचे 200हून अधिक जिल्हा परिषद सदस्य येत असतील तर आता ग्रामीण भागातही भाजप मोठ्या प्रमाणात पसरला असं म्हणता येईल। पक्षाचं धुरंधर नेतृत्व, पक्षीय शिस्त, बंडखोरी टाळण्यात आलेलं यश, पक्षाकडून उमेदवारांना पुरवण्यात येणारी रसद, याशिवाय लाडकी बहीण व शेतकरी सन्मान यांसारख्या योजनांचाही भाजपच्या यशात मोठा वाटा असल्याचं दिसून येतं। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा। जय हिंद।